लीडर म्हणून कोणत्याही फील्डमध्ये पुढे जायचं असतं त्यावेळेस फर्स्ट इज यू हॅव टू सेट युअर ओन एक्झाम्पल. लीडरशिप इज बाय लीडिंग बाय एक्झाम्पल. कारण एव्हरीबडी इन युअर ऑर्गनायझेशन, ज्या पण आपण ऑर्गनायझेशनमध्ये आहात त्यामध्ये ते हू एव्हर इज अ लीडर ऑफ दॅट पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशन किंवा ते संघटना असेल, संस्था असेल, तर तो लीडर कसा वागतोय इन हिज प्रोफेशन अँड हिज पर्सनल बिहेवियर हे सर्वजण कीनली वॉच करत असतात त्या ऑर्गनायझेशनमध्ये. त्यामुळं जे आपण काय करतो, व्हॉट एव्हर क्वालिटी ऑफ युअर वर्क, नेचर ऑफ युअर बिहेवियर विथ म्हणजे आपले जे सबऑर्डिनेट्स आहेत, कलिग्ज आहेत, तर हे सर्व वॉच केलं जातं. त्यामुळं जे काय बेस्ट स्टँडर्ड्स आहेत ते आपण स्वतः सेट करावे लागतात, तरच ते आपण ज्या ठिकाणी काम करणार आहे किंवा ज्या लोकांना लीड करणार आहे ते लोक तरच आपल्याला फॉलो करतात. त्यामुळे लीडिंग बाय एक्झाम्पल इज आय थिंक ग्रेट वे ऑफ लीडिंग सम ऑर्गनायझेशन ऑर लीडिंग इन सोसायटी. अझीम प्रेमजी आपल्याला माहीत असतील, एक इंडस्ट्रियलिस्ट होते हू हॅज जस्ट रिटायर्ड. ही इज वन ऑफ माय रोल मॉडेल बिकॉज ही हॅज बीन वन ऑफ द रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड. म्हणजे वेन वी आर इन 97-98. तर त्यांचं जे आहे की एक छोटी व्हेजिटेबल ऑइल कंपनी होती आणि ही हॅज लेड दॅट कंपनी टू वन ऑफ द म्हणजे जे विप्रो, वन ऑफ द रिचेस्ट ज्यांचे शेअर होल्डर्स होते अशी कंपनी बनवली. तर त्यांचा एक अनुभव फार मोठा आहे आपल्या सर्वांच्यापेक्षा. तर ते नेहमी सांगतात की विनिंग इज नॉट ऑल अबाउट बीइंग फास्टेस्ट ऑर बीइंग स्ट्रॉंगेस्ट, बट इट इज ऑल अबाउट clarity of goal, integrity to purpose, competence, consistency and quest for excellence. हे 5 शब्द जे आहेत, 5 व्हॅल्यूज आहेत, त्या दे आर ऑल ॲप्लिकेबल टू एनी फील्ड इन द लाईफ. असं नाही की ते फक्त इंडस्ट्री सेक्टरमध्ये किंवा सॉफ्टवेअर सेक्टरमध्ये ॲप्लिकेबल आहे. फर्स्ट वी ऑल शुड हॅव म्हणजे आपलं एक क्लॅरिटी ऑफ गोल पाहिजे, आपल्याला काय अचीव करायचं आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता वेगवेगळ्या क्षेत्रातले आता ज्या आय थिंक तळवलकर ना, शी सेट शी वॉन्ट टू विन मेडल ॲट ऑलिम्पिक. मग हे शी हॅज अ क्लॅरिटी ऑफ गोल. हे फक्त पहिलं आपलं क्लॅरिटी ऑफ गोल हवी. नंतर इंटिग्रिटी टू दॅट पर्पज, जे आपण गोल स्वीकारलेला आहे त्या गोलच्या अनुषंगाने आपले सगळ्या एनर्जीज जर आपल्याला फोकस करायचे असेल तर यू मस्ट बी इंटिग्रेटेड. कारण मुलांचं काय होतं, या यंग एजला यू हॅव डायव्हर्स ऑफ ओपिनियन्स, तुमच्या फ्रेंड्सचा, पियर्सचा, पेरेंट्सचा, टीचर्सचा इन्फ्लुएन्स आपल्यावर असतो. त्यामुळे असं होतं आपण शफल करतो. आज फर्स्ट इयरमध्ये आहात, तुम्ही ठरवणार की मला म्हणजे स्पेशली इंजिनियर्सना खूप अडचणी होतात गोल्स ठरवताना, कारण इंजिनियर्स हॅव अ व्हरायटी ऑफ ऑप्शन्स अवेलेबल. मग त्यावेळेस एकदा वाटतं की US जाऊ, आपण MS करू. सेकंड इयरला आलं की कुणाला वाटतं की आपण नाही IIT एमटेक करून इंडियामध्ये राहू. थर्ड इयरला आलं की नाही आता UPSC हे आहे, आपण UPSC करू. तर असं हे होतं, प्रॉब्लेम होता आणि मग मुलं चेंज करतात. तर तसं न करता फर्स्ट यू हॅव सेट युअर गोल आणि मग यू रिमेन फेथफुल टू दॅट गोल, सो दॅट ऑल युअर एनर्जीज इन टर्म्स ऑफ जे काय तुम्ही एफर्ट्स करता ते त्या गोलला फोकस होतं. जे आपण महाभारतामध्ये ऐकतो की अर्जुनाला फक्त एक माशाचा डोळा दिसत असतो, तसं आपल्याला फक्त तो एक गोलच नेहमी दिसला पाहिजे. थर्ड इज कॉम्पिटन्स. म्हणजे देर इज नो सबस्टिट्यूट टू कॉम्पिटन्स. जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेला सबस्टिट्यूट नाही. मग कुठल्याही फील्डमध्ये जावा, इट इज ऑल अबाउट कॉम्पिटिशन आहे, हे आहे, पण यू नीड टू प्रूव्ह युअर सेल्फ. आणि आपला त्या पोझिशनला जाण्याचा किंवा ते गोल अचीव्ह करण्यासाठी आपल्याला ती गुणवत्ता अचीव्ह करायला लागते. आणि गुणवत्ता काय अशी लगेच हवेतून वगैरे येत नाही की तुम्हाला येत, त्यासाठी तुम्हाला हार्डवर्क करावे लागते, डिसिप्लिन, मेहनत जे आपण हे करतो, तर ते जर आपण केलं तरच आपल्याला एक ती कॉन्फिडन्स अचीव्ह होतो. आणि त्या कॉन्फिडन्स तो असेल तरच यू विल बी एबल टू परफॉर्म दॅट ड्युटीज ऑर दॅट रोल. त्यामुळं कॉन्फिडन्स गेन करणं म्हणजे आपण म्हणतो यू शुड बी मास्टर ऑफ द ट्रिक्स ऑफ ट्रेड ऑफ दॅट बिझनेस. तर ते आपल्याला पाहिजे. आपण ज्या फील्डमध्ये आहे त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी जे काय लागतं ते आपल्याला शिकणं गरजेचं आहे. आणि तो कॉन्फिडन्स आल्याशिवाय यू कांट अचीव्ह दॅट गोल. पुढचा जो आहे कन्सिस्टन्सी. असं आहे की काम आपण असं फेजेसमध्ये किंवा फ्लॅशेसमध्ये करून चालत नाही. स्पेशली मी सिव्हिल सर्व्हिसेसला हे फार रेलिव्हंट आहे, कारण जे लॉंग ड्रॉन एक्झाम प्रोसिजर असतं किंवा कुठल्याही फील्डमध्ये मिनिमम यू रिक्वायर 3 to 4 years टू गेट इन टू थिक ऑफ द बिझनेस आणि एक अचीव्ह करायला सक्सेस. त्यामुळं आपण फक्त 1 महिना 2 महिना जसं कॉलेजेसमध्ये असतो त्यामुळे प्रिपरेशन लीव असते, त्या प्रिपरेशन लीवमध्ये आपण अभ्यास करतो आणि यू गेट इन टू एक्झाम. तर तसं ॲक्च्युअल रिअल लाईफमध्ये पॉसिबल नाही. यू नीड टू पुट इन
हार्डवर्क फॉर ऑलमोस्ट 2 years 3 years, तर तेवढं आपण आपल्या परफॉर्मन्समध्ये कन्सिस्टन्सी दाखवली तर डिझायर्ड कॉम्पिटन्स अचीव्ह होईल आणि यू कॅन अचीव्ह दॅट गोल, असं मला वाटतं. आणि नंतर जे आहे क्वेस्ट फॉर एक्सेलन्स, हे क्वेस्ट फॉर एक्सेलन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे ॲव्हरेज आणि एक्स्ट्रॉर्डनरी जो परफॉर्मन्स असतो त्यामध्ये हे तुमचं ते तुम्हाला ते गुणवत्तेचं वेळ पाहिजे. यू नीड म्हणजे ते अचिव्हमेंट मोटिवेशन हवं आहे की मला एक्सेल करायचं आहे लाईफमध्ये. जर तुम्हाला तुमचं असेल नाही की आय एम सॅटिस्फाईड की मला ॲव्हरेज मार्क्स पडले तर आय थिंक हे नाही, तुम्हाला ते भारतामध्ये ज्यावेळेस तुम्ही टॉप 10मध्ये यायचा विचार कराल त्यावेळेस यू विल गेट इन टू दॅट लिस्ट. म्हणजे मी सिव्हिल सर्व्हिसेसचं सांगतोय. त्यामुळं आपल्याला टू बी बेस्ट इन द बिझनेस हे वेळ पाहिजे. आज तुम्हाला यू हॅव अचिव्ड सम परफॉर्मन्स, फॉर एक्झाम्पल यू हॅव गॉट अ गुड स्कोर 80% 90%, पण ते तुमचं एक्सलन्स अजून नाही. दिस टाइम आय हॅव गॉट 80%, नेक्स्ट आय मस्ट गेट 85 किंवा 90%. त्यामुळे तो सतत ते तुम्हाला गुणवत्तेचं वेळ पाहिजे. तर आय थिंक यू विल achieve extraordinary results by putting some extra effort which is always required, which brings difference between what is ordinary आणि extraordinary. त्यामुळे आय थिंक हे अझीम प्रेमजींनी जे काय समअप केलेलं आहे, आय थिंक मला ते खूप कोट आवडतो आणि आय थिंक दॅट इज रिलेव्हंट टू ऑल वॉक्स ऑफ लाईफ. पुढचं जे आय हॅव सीन की आपण माणूस आहे, आता बरेचसे जे फील्ड आहेत त्यामध्ये म्हणजे सोशल ऑर्गनायझेशन्स काम करतात, तर पहिलं आपण स्वतः यू शुड बी अ गुड ह्युमन बिंग, देन ओनली यू कॅन अचीव्ह गुड रिझल्ट्स. कारण आपल्यामध्ये ती जर माणुसकी नसेल आणि आपण स्वतः एक चांगला इंडिव्हिज्युअल नसेल तर मला वाटत नाही की आपण काय एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स अचीव्ह करू शकतो. कारण आफ्टर ऑल म्हणजे ह्या सर्व सोसायटीमध्ये आपण ज्यावेळेस जगत असतो तर सोसायटीचा गुड किंवा सोसायटीचा प्रोग्रेस हाच सगळ्यांचा अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह आहे. कारण आपण असं होऊ शकत नाही की सोसायटीचा एक पार्ट खूप गरीब राहतोय किंवा हे आहे आणि सोसायटीचा दुसरा पार्ट प्रोग्रेस होईल, असं शक्य नाही आहे. इट इज अ लॉ ऑफ नेचर. आपण ॲज अ सोसायटी होल राहतो. त्यामुळं सोसायटल गुड काय आहे, पूर्ण समाजाचं हित काय आहे, असे आपण ऑब्जेक्टिव्ह सेट केले पाहिजे आणि ते अचीव्ह करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि मला वाटतं दॅट इज वॉट ॲज अ ह्युमन बिंग आपल्याला बेस्ट आनंद त्यामध्येच मिळतो. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर मिळालेला आनंद आय थिंक दॅट इज इनव्हॅल्युएबल. तो काय पैशामध्ये विकत घेता येत नाही. त्यामुळं आपण दुसऱ्यांचं दुःख किती कमी करतोय, दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये किती परिवर्तन घडवतोय, मला वाटतं हेच आपल्या वेगवेगळ्या करिअर्समध्ये टेस्ट ऑफ सक्सेस आहे. दुसरा आय फील की शॉर्ट टर्ममध्ये आपण काही सेल्फिश मोटिव्स किंवा करप्ट प्रॅक्टिसेस वापरून आपण यशस्वी होऊ शकतो, पण आय डोंट थिंक की ते लॉंग लास्टिंग आहे. आणि आयुष्यामध्ये तुम्हाला जर मोठी जर्नी अचीव्ह करायची असेल किंवा काय तर ग्रेट रिझल्ट्स अचीव्ह करायचे असतील तर आय थिंक यू मस्ट फॉलो गुड मीन्स टू गुड एंड्स. म्हणजे मीन्स पण तुमच्या तेवढ्याच चांगल्या पाहिजेत आणि इंटिग्रिटी जी आहे, मॉडेस्टी आहे, या सगळ्या ज्या बेसिक व्हॅल्यूज आहेत ह्या सर्व मोठ्या लोकांच्याकडे होत्या. हंबलनेस, ह्युमिलिटी, या सर्व गोष्टी आय थिंक दे विल टेक यू लॉंग इन युअर करिअर. त्यामुळं कीप अवे फ्रॉम सेल्फिश आणि करप्ट प्रॅक्टिसेस इन युअर प्रोफेशन. दुसरं आहे की आय थिंक यू शुड बी लिटल म्हणजे इमोशनल स्टॅबिलिटी आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची. हाऊ यू हँडल पीपल. कारण आफ्टर ऑल ऑर्गनायझेशन्समध्ये जो सक्सेस किंवा फेलियर आहे ते काय आपण अभ्यासात किती मार्क्स मिळाले याच्यावरती आपला ठरत नाही. आणि इट इज म्हणजे आजकाल इमोशनल इंटेलिजन्स गोष्ट नेहमी सर्व ठिकाणी बोलली जाते. तर इट इज ऑल अबाउट हाऊ यू हँडल पीपल. हँडल पीपल इन टीम, हँडल पीपल इंडिव्हिज्युअली. मग त्याच्या तुमच्या वेगवेगळ्या टीम्स असतील, तुमचे बॉसेस असतील, त्यांना आपण कसं हँडल करतो हेच यशाचं खरं गमक आहे. आणि ऑल टॉप CEOs इन द वर्ल्ड आर हायली पेड नॉट फॉर देअर इंटेलिजन्स किंवा त्यांचं जे अकॅडमिक हे आहे, तर दे आर हायली पेड टू मोटिवेट पीपल टू डिलिव्हर रिझल्ट्स. त्यामुळे आपल्याला आपण ज्या ठिकाणी काम करतो, आपल्या जेवढे लोक बरोबर आहेत, अंडर आहेत, त्यांना आपल्याला मोटिवेट करायचं आहे टू अचीव्ह अवर ऑर्गनायझेशनल गोल्स. त्यामुळे ते मोटिवेट करणं हे फार सगळ्यात टफ टास्क आहे. त्यामुळं आपल्याला हे अंडरस्टँडिंग असलं पाहिजे सगळ्या फॅक्टर्सचं तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये. त्यामध्ये सोशो इकॉनॉमिक फॅक्टर्स असतील, इमोशनल फॅक्टर्स असतील, ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घेऊन आपल्याला काम करताना लोकांना मोटिवेट करावं लागतं. त्यामुळं यू मस्ट बी अ गुड मोटिवेटर. आणि त्यासाठी आपण स्वतः पहिलं इमोशनली स्टेबल असलं पाहिजे. त्यासाठी आय फील एक रेग्युलर एक्झरसाईज केली पाहिजे, थोडंसं योगा, मेडिटेशन अशा गोष्टी केल्या पाहिजेत. कारण स्वतःचा आपल्या स्वतःवर कमांड असेल, स्वतःवर आपला जर कंट्रोल असेल, देन ओनली यू कॅन लीड ऑर्गनायझेशन टू अ ग्रेटर रिझल्ट्स, असं मला वाटतं. शेवटी मी नेहमी स्वामी विवेकानंदचं एक कोट आहे, जे कोट सांगत असतो
इट इज नॉट युअर नेम ऑर फेम, नादर इट इज मनी, बट इट इज स्ट्रेंथ ऑफ युअर कॅरेक्टर विच विल मेक यू थ्रू डिफिकल्ट टाइम्स ऑफ लाईफ. त्यामुळे तुमचं नाव किती मोठं आहे, तुमच्याकडे प्रसिद्धी किती आहे, पैसा किती आहे, याच्यावर तुमचं आयुष्यातलं यश ठरत नाही. तर तुमचं चारित्र्य किती संपन्न आहात, स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर विच विल मेक यू थ्रू डिफिकल्ट टाइम्स ऑफ लाईफ. त्यामुळे कितीही आयुष्यात अडचणी वगैरे आला तर तुमचं कॅरेक्टर किती मजबूत आहे, तुम्ही इंटरनली किती मेंटली मजबूत आहेत, याच्यावर तुमचं यश अवलंबून राहील. विशिंग ऑल माय यंग कलिग्स अ व्हेरी ब्राईट फ्युचर अँड सक्सेस इन देअर